मित्रांनो, आज आहे 24 एप्रिल आणि 24 एप्रिल ह्या दिवशी दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. 24 एप्रिल 1973 म्हणजे सचिन तेंडुलकरचा बर्थडे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी 24 एप्रिल 1973ला घडली ती म्हणजे सुप्रीम कोर्टने एक महत्त्वाचं जजमेंट दिलं. 13 जजेसचा एक कॉन्स्टिट्युशनल बेंच होता आणि त्यांनी महत्त्वाचं एक जजमेंट दिलं, ते म्हणजे केशवानंद भारती केस. आणि त्यामध्ये असं ठरलं गेलं की कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याची जी पॉवर आहे ती पार्लमेंटला दिलेली आहे, पण त्याच वेळी जे भारताच्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे, जी काही फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत, जेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशन अमेंड केलं जातं पार्लमेंटकडनं तेव्हा या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागता कामा नये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आर्टिकल 368 मध्ये ही पॉवर दिलेली आहे पार्लमेंटला कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याची, पण त्याचवेळी हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टराईन डिफाईन केलं गेलं आणि बेसिक स्ट्रक्चर म्हणजे फंडामेंटल प्रिन्सिपल्स आपली जी आहेत कॉन्स्टिट्यूशनची ती डिफाईन केली गेली. आता ही कोणती फंडामेंटल प्रिन्सिपल आहेत, तर कॉन्स्टिट्यूशन हे फंडामेंटल सुप्रीम आहे, सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, रूल ऑफ लॉ, सेपरेशन ऑफ पॉवर्स, त्याच्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू आणि फेडरलिझम, सेक्युलरिझम, फंडामेंटल राईट्स आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसी ही फंडामेंटल प्रिन्सिपल आहेत. या फंडामेंटल प्रिन्सिपलना धक्का लागता कामा नये हे डिफाईन केलं गेलं. म्हणजे जी पॉवर आहे पार्लमेंटची ती ॲब्सोल्यूट नाही आहे. पार्लमेंट पॉवरफुल आहे, लॉ बनवू शकतं, ॲक्ट बनवू शकतं, पण ती ॲब्सोल्यूट नाही आहे. बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागता कामा नये. यामुळे काय झालं आहे की इक्विलिब्रियम तयार झालेला आहे कशामध्ये, तर लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी याच्यामध्ये एक इक्विलिब्रियम तयार झाला आहे. आणि म्हणूनच भारताचं संविधान हे आपण एवढं फ्लेक्झिबल, एवढं स्ट्रॉंग आणि एवढं सुप्रीम मानतो ती यासारख्या गोष्टीमुळे. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा 24 एप्रिल 1973.